पांडू त्या काय चालना बाकी तुना? काय नाही भो सर, व्यवस्थित छे. पाणी पडी गया, पेरण्या बेरण्या होईन मोकळा. 2 महिन्यानं पीक होई गे. डोकाल ताण नाही, आता आराम चालू शे सध्या, काहीच टेन्शन नाही. हा बरंच आहे गडा. मग आज काय बाय टेन्शन मादिशी राहणार तू? अरे त्या सोन्यानी वाट पाहिजे नो म्हणता आत्ताजी तवळजी अजून त्यांना तपासणी शे कनी भो. ते त्याला ते मोबाईल विचारण शे काय पैसा कट कर गिराणात वाटतं त्या कंपनीवाला. काय जे काय नाही ते विचारे घेस त्याले. आपलं काही समजत नाही ना त्या महिला. त्यामुळे मग कशी रास आतानी तरुण पिढीला सर्व माहीत शे. काना कोपरा सर्व गोष्टी त्यासले माहीत शेतच. आपला सारखाला काय माहिती रे त्या मोबाईल फावायलाच ना. त्या कंपनीवालाच ना काहीतरी उठणं रिचार्ज वाढवाय ना का काहीतरी होईल ना. तर आपला फोन काय भो अवघड वापरणं. आपण काय लिमिटेड रिचार्ज काय टाकतं बिकतं नाही हो. आपण एकच टाकतस थोडं लाय वापरतस. 50 रुपयानं टाकाना महिनाभर. आता ते 200 ना 250 रुपयानं 300 रुपयानं रिचार्ज आणि 50 रुपयानं रिचार्ज कत जास नाही का. आता मिस कॉल मार द्या का तर बरोबर येस फोन टेन्शन नाही राहत. मग रेणीचा दाम वाढी घ्यात ना कचाकच सवय लागेल जायची रे आपल्या मोबाईलच नाही रे दादा. मी फक्त कॉलिंग करता वापरत बाकी ना काय वापरत नाही. तर त्याने जो वाट पाहिजे ना त्याला विचारस ना काय जे काय नाही भाऊ ते कत तरी घे जाणार तो मोबाईल. कोणा पाय काय रे इला का हा ना बैस जय का मोबाईल जय. अहो त्या बयाना दुकान बंद होतं ना त्यामुळे काय टाइम देत नाही जावाले. अरे मग दुसऱ्याकडे जाताना त्यांना काय अर्जंट होता का तुला बयाच लागस का काही बी दुसऱ्याकडे जाताना गन रिचार्ज करणारा माणूस ना त्याचे विचारे पाहता बरं बो काय प्रॉब्लेम शे काय शे. आता काय करणं पडी त्याले. आता काय संध्याकाळपर्यंत वाट पाणी पडे त्यांना दुकान उघडं का जाईस ना मग त्यांनाकडे. ते बी काय सांगू नको तू कंपनीला फोन लावतो. अहो आपा तुमले नाही बोलता येणार हो. तू लाव रे लाव ना मी बोलस ना बरोबर. अरे हुशार गणशौस मी लाव फोन लाव. तुमनं म्हणणं शिलाई देस आपा. राहू दे तुला पण मी बरोबर चावस ना तुला पण राहू दे हात मनाकडे कथा दे रे ना. एक तर मला चावता येणार नाही मग. जी बोले सर, मैं आपकी क्या सहायता कर सकती हूँ? हाँ हॅलो मी पांडू बोले राहनो. हाँ बोले सर. तर मला मोबाईल गैर मोठं प्रॉब्लेम हो जायले हो. मी जर समोरला सांग 1 मिनिट बोलस तर 5 आणि 10 रुपये डायरेक्ट कट होई जास. 1 मिनिट बोला ना 40 ते 50 पैसा कट होतस ना. तर इथे 4 आणि 5 रुपये कट आणि 10 रुपये बी होई जातस काही टाइमले कट. काय होई जायले चेक करा तेवढं. जी सर निश्चिंत रहिए, मैं आपकी पूरी सहायता करूंगी. सर जी 2 मिनिट होल्ड पर रख सकते हैं. काय म्हण राहिनी रे. मैंने 2 मिनिट थांबा मैंने मी चेक करेन सांगस म्हणे. ठीक है ना चेक करो ना तुम. शुक्रिया सर, मैं आपकी पूरी सहायता करूंगी. 2 मिनट आप होल्ड पर रखिए. चेक करव मालूम पटापट चेक करना. अरे टाइम से काम ले. जी सर निश्चिंत रहे, मैं अभी आपकी डिटेल्स चेक कर रही हूँ. ठीक है तो सर आपने 16 तारीख को दोपहर 2 बजे 25 रुपए का लोन अप्लाई किया था. तो उसकी वजह से आपने अभी तक रिचार्ज नहीं किया. इसी वजह से आपका कॉल रेट ज़्यादा बढ़ चुका है. ठीक है ना. तो आपने क्या किया है कि 25 रुपए का लोन आपने अप्लाई किया. ठीक है तो उसकी वैलिडिटी रिटर्न करने की 3 दिन तक होती है. ठीक है तो आपने वो लोन रिटर्न किया नहीं तो इसके वजह से आपकी जो खाते में से पैसे है वो ज़्यादा कट रहे. ठीक है ना. तो उसको आपको पहले एक रिचार्ज करना पड़ेगा 17 रुपए का. तो वो ठीक हो जाएगा सर. ठीक है ना. काय कसा ना लोन आणि पान मी काय लोन बेन लिहिले नाही बरं का. डोकं काय फिरावणं काम करा नाही. जी सर मैंने अभी आपकी पूरी इन्फॉर्मेशन चेक की है. तो इधर डिस्प्ले पर शो हो रहा है कि आपने लोन लिया है सर. बाय ना पैसा पण अजून कवडी नको ना पण लोन घेल नाहीये. हा बाय ना चटणी भाकर खादी पण लोन घेल नाही बाय किती म्हण राहील लोन गेले. हा तुम्ही काय फुकट ना पैसा मोडाना कामा करतस रे. जी सर तुला समजे राह ना का मी काय सांग राहणं तू ते. हा एसी मा बटे बटे पैसा कापतस तुम्ही. हा मला 2 दिन पण प्रॉब्लेम येणार ना. 1 मिनिट बोला तर 4 रुपये कट होतात 5 रुपये कट होतात. काय बडा काय विरा नाही काय नाही काही समजाले मार्ग नाही. आज फोन समज नाही असं लोन दिले यार पण आम्ही लोनच गेल नाही ना. जी सर 16 तारीख को दोपहर 2 बजे आपने लोन के लिए अप्लाई किया था. बरं ना अरे मी लोनच गेल नाही ना. तुम्ही काय मारे जोडी आंगले लावतोस रे. जी सर इधर पूरी इन्फॉर्मेशन डिस्प्ले पर शो हो रही है सर.
अय जास्त बोलले बिले ना टकोरापाशी जाई बर का. रुपयाना कोणा दाबायला नाही अजून. म्हणे लोन गेले. आता इथली कडकी चालूशी तरी कोणाकडे लोन घेल नाही. म्हणे लोन गेले. हा तुम्ही काय मारा जोडी अंग लावाना कामं करतस रे. बै ना बचा रिचार्जना दाम वाढाय देतात आमना सारखाले परवडस का ती. हा आम्ही 50 रुपयाना रिचार्ज मारतोस महिनाले. मिस कॉल मार इकडे कर तिकडे कर फक्त मिस कॉल माराना काम करतस. जास्तीत जास्त बोलण्यात जातं 1 मिनिट बोलतस आम्ही. हा तुम्ही साला नुसता पैसा कापतस काही तुमले लाजा शरम है का नहीं कहीं. मैं समझ पा रही हूँ सर, लेकिन इधर जो भी इंफॉर्मेशन दिख रही वो कंप्यूटर पे दिख रही है सर, ठीक है ना. वो डिस्प्ले पर शो जो इंफॉर्मेशन करे हुए वही मैं आपको बताने की कोशिश करूँ, ठीक है ना. ठीक है ना बै ना तुमले तर एसी मा बशी जिरत नाही का. हा इथे गरीबना पैसा कापला तुमले लाजा शरम काही आहे का नाही. जी सर, मैं आपकी और क्या सहायता कर सकती हूँ. सहायता बेता काही न करू. हा इथलं काय लोन बिन काही गेल नाहीये. परत जर डोकं बिकं फिराय तर डायरेक्ट कार्ड फेकी देसू बरं. तो सर मैं समझ सकती हूँ कि आपको बहुत बड़ा दिक्कत का सामना करना पड़ रहा है, ठीक है ना सर. तो आपको अभी 25 रुपए का रिचार्ज करना होगा सर, ताकि जो आपने लोन लिया है वो अभी वापसी करने का टाइम हो चुका है सर, ठीक है ना. तो आपको अभी 25 रुपए का रिचार्ज करना होगा. डोकं बिकं फिर जायला का काय बी चावतस येडा नागत. लोन लिहिले हा येता आटे पोलीस स्टेशन में येतो तू तुला काढस मी. और क्या सहायता कर सकती हूँ सर. हाय पाय लोन बेर काही लिहिल नाहीये. हा तुम्ही एक टाइम शेवटले सांगितलेस गोडे गुलाबी काल लोन अजिबात लिहिल नाहीये तर जास्त पैसा बिसा कट होईनात तर तुम्हाला कार्ड डायरेक्ट उचलीन डायरेक्ट दरणवा फेकीसू. सर मैं समझ सकती हूँ, लेकिन आपको अभी 25 रुपए का रिचार्ज करना होगा सर, ठीक है. तो आपको 25 रुपए का रिचार्ज करने के बाद आपका प्रॉब्लम सोल्व हो जाएगा सर. अरे काय रिचार्ज लाई दिले. हा कचा भाव वाढत आहेत रिचार्ज ना काय आकला नको कोण सुमार नको. हा बै पछा वावर एक ना पडे आमले. हा इथलं जर रिचार्ज बरा लागत तर अटले खावायला लागत नाही साला ते इथलं रिचार्ज नाही लागी जरा पैसा मोबाईल वापरा ना का नाही आम्ही. जी सर, आपका वो खुद का प्रॉब्लम है. खुद का प्रॉब्लेम है ठेव काय रे बाई ना लोन लिहिले अरे रुपयानं लोन लिहिले नाही म्हणे लोन लिहिले. हा आप्पा ते कसं आहे माहित आहे का, आपण फोन लायरांत होत ना तो का आपल्याकडे रिचार्ज नव्हता तर त्या म्हणे तापू कितने रुपये का लोन चाहिए म्हणे. तर आपण डायरेक्ट दाबी तर 1 का 2 का असे काहीतरी दाबवत होते ते आपले पैसा मिळ घेतात. हो ना आपण तो लगेच बोलू शकलो ना. आपण त्यात लोन गेलो होतो म्हणजे ते आपला जर बँक आपला जर खातामा पैसा नसता फोन नाही ना कॉल करायला लागत तो बॅलन्स तर त्या कंपनीवाला आपले देतच वापरा करता तर आपले पण त्यांनी परत फेड करणे पडेल तर आपण ती करेल नव्हती त्यामुळे त्या म्हणा तुम्ही लोन घ्यायचे. अरे मी लोनच घेईल नाहीये ते कार्ड देईल पडी कुठे उकड बिकड मा. कस काय वाटतं आम्हाला व्हिडिओ भारी वाटता ना. व्हिडिओ लाईक कर द्या बरं का. आणि भाऊस्वान हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओમાં कोणताही कंपनी नाव अथवा कोणत्याही व्यक्तीना काही संबंध नव्हता. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनावर घ्यावा नाही. हा व्हिडिओ खास हास्यासाठी बनवलेला होता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनावर घ्यावा नाही. तर भाऊस्वान तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकसू तर तुम्हाला त्याने पहिले नोटिफिकेशन मिळेल. तर भाऊस्वान भेटू ते पुढला नवीन धमाकेदार व्हिडिओमा. तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका. तुपानारायणी चॅनलला विसरू नका. तर भाऊस्वान जय खानदेश.